विधान परिषदेवरचा आमदार म्हणून जी काही कारकीर्द होती, जो कार्यकाल होता, त्या कार्यकाळात त्यांनी एकूण किती प्रश्न विचारले सभागृहात, किती प्रश्न मांडले, किती तारांकित प्रश्नांवर त्यांनी चर्चा केल्या, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घेऊन ते सरकारला किती वेळा भेटले, हा जर लेखाजोखा जनतेसमोर आला तर जनता यांना जरूर सांगेल की तुम्ही बँड्राच्या बंगल्यावर जे आपली मान ठोकून बसता तिथेच बसा. तुम्हाला असा अधूनमधून विरंगुळा म्हणून किंवा करमणुकीचं साधन म्हणून अधिवेशन काळात 20 दिवसातला 1-2 दिवस कधीतरी यायचं, सभागृहात काहीतरी छाछू करायचं, परत बाहेर पोर्चमध्ये येऊन पत्रकारांसमोर मात्र काहीतरी उलटसुलट विधानं करायची. मला काय त्यातलं कळत नाही, पण काय म्हणतात त्याला, असं काहीतरी म्हणून विनोद निर्माण करायचा. मित्रो, आज तारीख आहे 23 मार्च 2026. काय आहे विशेष या तारखेबद्दल किंवा आजचं दिन विशेष काय? एकतर 23 मार्च 2020ला पहिल्यांदा आपल्याकडे लॉकडाऊन लागला होता. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ही लॉकडाऊनची पुण्यतिथी, जयंती काय म्हणायचं ते म्हणा, ॲनिव्हर्सरी आहे. 5 वर्ष पूर्ण झाली, 6वं वर्ष लागलं असं म्हणता येईल. आणि त्यावेळेला तो जो काही काळ होता 23 मार्च नंतरचा, त्यावेळेला ऑक्सिजनच्या सिलेंडरची टंचाई निर्माण झाली होती. आणि आता गॅस सिलेंडरच्या टंचाईला लोक सामोरे जात आहेत, अशी बोंबाबोंब चालू आहे. खरं खोटं देवाला माहिती. पण काही हॉटेल्स किंवा कमर्शियल यूजसाठी वापरले जाणारे सिलेंडर खरोखरच बंद केलेत जे देणं सरकारनं. त्यामुळे तिथे टंचाई आहेच. त्यामुळे 2 प्रकारच्या सिलेंडरची टंचाई हे या आजच्या ॲनिव्हर्सरीचं, म्हणजे लॉकडाऊनच्या ॲनिव्हर्सरीचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट अशी की आजच्या दिवशी या देशातल्या जी काही राज्य आहेत देशातली, त्या राज्यांमधल्या एका राज्याचे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांना नंबर 1 मुख्यमंत्री म्हणून गौरवलं गेलं होतं, ज्यांना WHOने सन्मानपत्र दिलं होतं. WHOचे डॉक्टर किंवा तज्ज्ञ ते या लॉकडाऊनच्या काळात, कोविड काळामध्ये फोन करून यांना सल्ला विचारायचे की अभी क्या करने का, कोमट पानी पीने का की गरम करके पीने का, की अभी ठंडा पिएगा तो चलेगा. म्हणजे असं सगळं त्यांचा कार्यकर्तृत्व होतं. अशा ह्या उद्धवजींची जी काही विधान परिषदेवरची जी कारकीर्द आहे, ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांना 6 महिन्यात कसंही करून परिषदेवर किंवा विधानसभेतून निवडून यायचं होतं. त्या सभागृहाचं सभासदत्व मिळवायचं होतं. त्यावेळेला मोदी कृपेनं हे विधान परिषदेचे आमदार झाले होते. कसे झाले होते, काय झाले होते, मी मुद्दाम मोदी कृपा हा शब्द काय वापरला, ते सगळं तुम्हाला ठाऊक आहे. आता 6 वर्ष झाली बघता बघता, कार्यकाळ संपला, आज शेवटचा दिवस आहे आणि पुन्हा हाच कार्यकाळ कंटिन्यू व्हावा किंवा पुन्हा एकदा मला विधान परिषदेवर आमदारकी मिळावी यासाठी उद्धवजी उत्सुक आहेत, प्रयत्नशील आहेत असं दिसतंय. आता मला सांगा, एक आमदार म्हणून त्यांची ती 2.5 वर्ष जी होती मुख्यमंत्रीपदाची, ती सोडून द्या. ते बिचारे विक्टीम होते हो एक प्रकारे. झालं काय की राष्ट्रवादीच्या सगळ्या लबाड बोक्यांनी जी सगळी महत्त्वाची खाती त्यांच्याकडेच होती. म्हणजे गृह खातं होतं, अर्थ खातं होतं, जलसंपदा होतं. आता या अशोक खरात बुवा जो आहे कॅप्टन, त्याच्यासाठी म्हणे पाण्याची व्यवस्था, जे मराठवाड्यातून जे पाणी आलं होतं त्या पाण्याची एक लाईन या अशोक बुवाच्या बंगल्याकडे आणि ईशानेश्वर मंदिर जिथे आहे त्यासाठी स्पेशली वळवण्यात यावी अशी परवानगी उद्धवजींच्या कार्यकाळात दिली गेली होती. असं एक बिल उद्धवजींच्या नावे फाडलं जाते. पण ते उद्धवजींच्या नावे फाडण्याआधी विचार करावा की जलसंपदा मंत्री त्यावेळेचे जे इरिगेशन डिपार्टमेंटचे प्रमुख होते, जयंत पाटील, ते राष्ट्रवादीचे होते. आमच्या मातोश्रीवाल्या बाबांना काय त्यातलं काय कळत नव्हतं. तर हा हा आवाज आला ना तुम्हाला, तो एक शब्द होता. तर काहीच कळत नव्हतं. ते फक्त सयाजीराव होते. शरद पवार सांगायचे त्या फाईलवर ते सह्या करायचे. कारण त्यांना खुर्ची मिळाली होती मुख्यमंत्रीपदाची. असं त्यांचं मुख्यमंत्रीपद. तरीही ते नंबर 1 मुख्यमंत्री घोषित केले गेले होते. आता ते कसे केले, काय केले याच्यावर 100 व्हिडिओ बनवून झालेत आमचे. परत सांगत नाही. पण त्यांची जी विधान परिषदेवरचा आमदार म्हणून जी काही कारकीर्द होती, जो कार्यकाल होता, त्या कार्यकाळात त्यांनी एकूण किती प्रश्न विचारले सभागृहात, किती प्रश्न मांडले, किती तारांकित प्रश्नांवर त्यांनी चर्चा केल्या, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घेऊन ते सरकारला किती वेळा भेटले, हा जर लेखाजोखा
जनतेसमोर आला तर जनता यांना जरूर सांगेल की तुम्ही बँड्राच्या बंगल्यावर जे आपली मान ठोकून बसता तिथेच बसा. तुम्हाला असं अधूनमधून विरंगुळा म्हणून किंवा करमणुकीचं साधन म्हणून अधिवेशन काळात 20 दिवसातला 1-2 दिवस कधीतरी यायचं, सभागृहात काहीतरी छाछू करायचं, परत बाहेर पोर्चमध्ये येऊन पत्रकारांसमोर मात्र काहीतरी उलटसुलट विधानं करायची. मला काय त्यातलं कळत नाही, पण काय म्हणतात त्याला, असं काहीतरी म्हणून विनोद निर्माण करायचा. आता केस कसे वाढतात, नखं कशी वाढतात हे दिसतं, पण GDP कसा वाढतो हे ज्यांना दिसत नाही, त्याच्यावर आपला एक व्हिडिओ काल परवा आलेला आहे. तर हे असे सगळे हे महाभाग आहेत, ज्यांना अर्थसंकल्प कसा वाचायचा असतो तो माहीत नाही, अर्थसंकल्पात काय लिहिलेलं असतं ते कळत नाही, प्रशासन कसं चालवायचं हे ज्यांना माहीत नव्हतं. शरद पवारांच्या, अजित पवारांच्या, जयंत पाटलांच्या आणि अख्ख्या राष्ट्रवादीच्या ओंजळीने दूध पिणाऱ्या या आमच्या नंबर 1 मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर जायचं आहे. कारण त्यांची विधान परिषदेची जी काही कार्यकाळाची जी काही मुदत होती ती संपली आज. आता जर जनतेला हा अधिकार दिला, की विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्यांना, कारण विधान परिषदेवर ज्यांना पाठवायचं आहे त्यांच्यासाठी मतदान हे आपण निवडून दिलेले आमदार करत असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या सजग मतदारांनी, ज्यांनी निवडून आलेल्या आमदाराला मतदान केलेलं आहे, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा इतर कुठल्याही पक्षाचा असो, त्याला फोन करून, मेसेज करून किंवा काही कुठल्याही पद्धतीनं हा संदेश पोहोचवावा. हे तुमचं जे काही मत आहे, जे तुम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला मतदान करायला जाल, तेव्हा चुकूनही अशा उमेदवाराला करू नका, की ज्या उमेदवारांची विधान परिषदेत खरोखरच गरज नाही आहे. जे विरंगुळा म्हणून, करमणूक म्हणून विधान परिषदेच्या किंवा विधानसभेच्या प्रांगणात येतात, आल्यासारखं फिरतात, दिवस भरतात आणि निघून जातात. अशा बेजबाबदार लोकांना पुन्हा विधान परिषदेवर किंवा कुठल्याच सभागृहात स्थान देणं हे लोकशाहीचा अनादर करण्यासारखं आहे. त्यामुळे सामान्य मतदारांनी थेट मतदान करता येत नसलं विधान परिषदेसाठी, तरीसुद्धा आपण ज्यांना निवडून दिलंय त्यांच्या माध्यमातून हा संदेश पोचवायलाच हवा. यावर तुमचं काय मत आहे हे मला जरूर कळवा कमेंट्स करून. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.